बातमीकडे वळूया। रत्नागिरीतील राजापूर लांजा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी सकाळी एसीबीच्या पथकाने छापेमारी केली। आमदार राजन साळवींचे बंधू दीपक साळवी आणि साळवींचे स्वीय सहाय्यक हे घरी होते। रत्नागिरी एसीबीचे उपविभागीय अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टीम साळवींच्या घरी चौकशी करता दाखल झाली। चौकशीनंतर राजन साळवींवर गुन्हा दाखल करण्यात आला। राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा आरोपी असा उल्लेख करण्यात आलाय। उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान एसीबी धाड टाकणार याची आधीच माहिती असल्याचं राजन साळवी यांनी यावेळी म्हटलंय। शिवसेनेत गेलो नाही त्याचा राग त्यांनी काढला, मात्र अटकेला मी काही घाबरत नाही असं ते म्हणाले। माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मात्र पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करणं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले। राजन साळवी काय आहे, कसा आहे हे माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे, माझ्या मतदारसंघाला माहिती आहे। परंतु मी हे करत असताना ह्या पोलिसांच्या माध्यमातून, ह्या सरकारच्या माध्यमातून माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मोठ्या मुलावरती गुन्हा दाखल केला, ही अक्षरशः खेदाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याचे परिणाम ह्या सरकारला भोगावेच लागतील, हे माझं मत या ठिकाणी आहे। हो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहे आणि हे जेव्हा समजल्यानंतर तातडीने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा मोबाईलद्वारे मला फोन आला आणि विचारपूस केली आणि बोलले, राजन तुझ्या पाठीची संपूर्ण शिवसेना, संपूर्ण महाराष्ट्र आहे, हे त्यांनी मला सांगितलं, तर मला अभिमान निश्चितपणे या ठिकाणी आहे। उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांच्या घरी आज एसीबीने छापा टाकला। यावरून गुलाबराव पाटलांनी राजन साळवींवर टीका केली। जिथे नकली विषय आहे ते बाहेर आल्यानंतर गुन्हे दाखल होणारच असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केली। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आता आमचा काय दोष असं म्हणत त्यांनी साळवींना खोचक टोला लगावला। सगळीकडे धाडी पडताय, कोणाकडे नोटा सापडताय, आता खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडताय, त्याचा आमचा काय दोष आहे? वयोमानाच्या मर्यादा भाजपनं इतरांकरता लावल्या आहेत, पण त्यांनी स्वतः पद सोडलेलं नाही। अजित पवार यांच्यात हिम्मत असेल तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्त व्हा असं म्हणून दाखवावं, मग बघा त्यांचा 70,000 कोटीचा भ्रष्टाचार कसा बाहेर येतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे, म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल। त्यांनी आपल्या काकाचं विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुंतलेले आहेत त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे।